आपण वर्ग 12वी आणि वर्ग 12वी अनुसार नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास कशा प्रकारे झाला याचे आपण विवेचन करणार आहोत. सर्वप्रथम इतिहास शिकताना सर्वात मोठी अडचण अशी असते की इतिहास शिकताना आपल्याला इतिहासापासून कंटाळा काय येतो, कारण इतिहास शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत, एक बॉन्ड बुक, काही रंगबिरंगी पेन आणि रंगबिरंगी पेन आणून ते मुद्दे समजून घ्या. कारण कोणत्याही गोष्टीचा जवळ जाण्यासाठी इतिहासाची पार्श्वभूमी आपल्याला आवश्यक असते. आता युरोपातील प्रबोधन, युरोपामध्ये मध्ययुगाच्या, आता मध्ययुग कधी सुरू झाला तर मध्ययुग हा युरोपामध्ये साधारण 12व्या शतक हे मध्ययुगाचा काळ आहे. त्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन म्हणजे बदल, चांगल्या सवयी आणि भौगोलिक शोध. विज्ञान ही शोधाची जननी आहे. विज्ञानामुळेच आपल्याला नवनवीन माहिती मिळते. आणि धर्म सुधारणेची चळवळ, धर्मामध्ये ज्या वाईट रूढी आणि परंपरा आहे त्या बाजूनं सारून त्या धर्मामध्ये सकारात्मक बदल करणे म्हणजेच धर्मसुधारणा होय. आधुनिक युगाचा पाया रचला गेला. आधुनिक युग कसं आहे याचा पाया या काळात रचला गेला. आता 3 काळ आहे. पहिला आहे प्राचीन काळ, दुसरा आहे मध्ययुगीन काळ, तिसरा आहे आपण ज्याला म्हणतो की आधुनिक काळ, ज्याला अर्वाचीन काळ असं सुद्धा म्हणतात, जो चालू आहे सध्या. या काळात स्थापत्य, कलेमध्ये खूप प्रमाणात प्रगत झाली. कला शिकलो आपण. स्थापत्य म्हणजे बांधकाम आणि तत्त्वज्ञान, वेगवेगळे फिलॉसॉफर झाले. प्लेटोपासून ॲरिस्टॉटल, त्यांनी नवनवीन तत्त्व मांडली. प्राचीन जे ग्रीक राज्य आहे, ज्याला आपण लोकशाही जननी म्हणतो, आणि रोमन परंपराचे पुनर्जीवन, म्हणजे त्याच्यात काळानुसार जे बदल करण्यात आहे ते आपण केले. आणि पुनर्जीवन नव्हते तर प्रबोधन सर्वाधिक प्रगतीला चालना दिली. प्रबोधनानं काय झालं की मानव हाच केंद्रबिंदू झाला. सर्व गोष्टीचा सारा मानव झाला आणि त्यामुळे प्रगतीला चालना भेटली. म्हणजे आपण मानवाच्या जीवनात विविध टप्प्यावर जी प्रगती होते ती करण्यास सुरुवात झाली आणि नवयुगाची सुरुवात झाली. त्यामुळे हा पाठ घेतला असावा. युरोपातील धर्मयुद्धे, क्रुसेस आणि त्यांचे दुर्गामी परिणाम. आता आपण इतिहासाची जर माहिती उघड केली तर एक दिसून येते की जेरुसलेम हे जे शहर आहे आणि बेथलेहम ही शहरे ज्यूसाठीच महत्त्वाची आहे. ज्यू लोकही तिथं होते, ख्रिश्चन लोकही होते आणि इस्लाम, या तीनही धर्माला हे शहर जवळचं वाटते. या धर्माच्या अनुयायांना अत्यंत पवित्र आहेत, म्हणून या शहराचं महत्त्व खूप प्रमाणात वाढलेलं आहे. 11व्या शतकात, साधारण 11व्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या कब्जात होती. साधारणपणे 8व्या शतकापासून भारतात इस्लामीचं व्यक्ती आला. त्याच्यानंतर जेरुसलेमची जी शतकाची चळवळ होती, सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ही शर्ते परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माचे अनुयायांनी वेळोवेळी प्रयत्न केले. ही शहरे आता इस्लाम नंतर ख्रिश्चन धर्म स्थापन झाला, त्यामुळे ही शहरे ख्रिश्चन लोकांनी मिळवण्याचे खूप प्रयत्न केले आणि या केलेल्या लढ्यांना क्रुसेस असे संबोधण्यात येत आहेत. धर्मयुद्धांना पाठिंबा. मध्ययुगीत युद्धांच्या कल्पने युरोपातील सामान्य जनता भारावून गेली होती. कारण धर्माबद्दल जर आकर्षण पाहिलं आपण तर असतेच, आणि मध्ययुगातील जनता जी होती ती याच्यामधून भारावून गेली होती. या काळातील ख्रिस्ती धर्माचे प्रमुख धर्मगुरू, ख्रिस्ती धर्माचे जे धर्मगुरू असतात त्यांना पोप म्हणतात. आणि हे लोक धर्मयुद्धात सामील होतील. जे लोक धर्मयुद्धात सामील होतील त्यांनी एक फतवा हे काढला की जे लोक धर्मयुद्धात सामील होतील त्यांना पापशालना संदर्भात आता तुम्हाला माहीत असेल ना, सर्व जग शेवटी समान राहते का पापशालनामध्ये, म्हणजे पाप त्यांचं कमी होईल असं त्या पापशालनामध्ये विशेष सवलती जाहीर केल्या. त्यामुळे जनतेने युद्धामध्ये
मनापासून ते जनता सामील झाली. त्यामुळे युद्धामध्ये मनापासून सामील झाली. युद्धामध्ये सामाजिक म्हणजे समाज कसा आहे, सामाजिक राजकीय पार्श्वभूमी या युद्धास कारणीभूत ठरली. सामाजिक परिस्थिती कारणीभूत ठरली आणि या युद्धात राजकीय पार्श्वभूमी कारणीभूत ठरली. रोमन सम्राटांच्या धर्मयुद्धाच्या आधारे सिरिया आणि रोमन जे सम्राट होते त्या आधारे त्यांनी सिरिया आणि आशिया मायनर येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. म्हणजे सिरियात करायची होती आणि जो लागून आशिया खंड आहे, एकूण 7 खंड आहे, त्यापैकी एक सर्वात मोठा खंड आशिया मायनर, तर येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित त्यांना करायची होती. इटली या देशातील व्हेनिस, इटलीतील एक प्रसिद्ध शहर आहे व्हेनिस, आणि जेनेवा या व्यापारी शहरात धनिकांना मध्य आशियात बाजारपेठ प्रस्थापित करायच्या होत्या. पहा, कोणतीही काळ असो, व्यापारी लोक आपला फायदा कुठं होते हे पाहत असतात. आणि इटली या देशातील व्हेनिस आणि जेनेवा या व्यापारी शहरामध्ये धनिकांना व्यापार करण्यासाठी जागा पाहिजे, तर ती जागा मध्य आशियाचा बाजारपेठ आपल्या अधिपत्याखाली असावी असा त्यांचा कयास होता. त्यामुळे विविध कारणांनी युरोपीतील सत्ताधारी, आणि असं म्हटलं जाते की व्यापारी लोकच सत्ता चालवतात, तर व्यापारी आणि युरोपांनी सत्ताधारी आणि व्यापारी यांची धर्मयुद्धांना पाठिंबा दिलेले. आपल्याला तिथं बाजारपेठ स्थापन करण्यास मदत होईल या आकांक्षाने त्यांनी काय केलं का तेथे सत्ता स्थापनेला पाठिंबा दिला. आता त्यानंतर 6 जुलै 1910 ते 16 मध्ये पहिले धर्मयुद्ध झाले. इसवी सन 1096 मध्ये पहिले धर्मयुद्ध झाले आणि दुसऱ्या धर्मयुद्धादरम्यान पोप युजिनियस तिसरा याने फ्रेंच राजा 7वा लुई, कोणता 7वा लुई, आणि जर्मन सत्ताधीश तिसरा कॉनरॅड यांच्या मदतीला घेतले आणि तुर्कांनी त्यांचा पराभव केला. परंतु काय झालं, एवढं घेऊनही तुर्क हे शक्तिशाली होते, त्यांनी त्यांचा पराभव केला आणि इजिप्तचा प्रमुख सालदिन याने 1987 मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले. आता इजिप्तचा प्रमुख सालदिन याने 1987 मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले. एकूण 9 धर्मयुद्धे झाली. किती धर्मयुद्धे झाली येऊ शकते, तर आपण परीक्षेच्या दृष्टीनं पाहताय, तर एकूण 9 धर्मयुद्धे झाली. या धर्मयुद्धात शेवट झाला तरीही जेरुसलेम आणि त्यांच्या परिसराचा प्रदेश इस्लामी सत्ताधीशांच्याच अधिपत्याखाली राहिला. जेरुसलेम त्यांना जिंकता आलं नाही. आता याचे कोणतं युद्ध म्हटलं तर ते अपयश का झालं याची कारणे असतात. युरोप धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयुद्धांना अपयश आले कारण पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी युद्धाकडे संकुचित हेतूंनी पाहिले. त्यांचा हेतू कसा होता, मोठा नव्हता. आपल्याला व्यापार करायला भेटल, आपल्याला काही फायदा भेटल म्हणून त्यांचा हेतू हा संकुचित स्वरूपाचा होता. हे पहिलं कारण. दुसरं कारण, धर्मातील कधी झालेली श्रद्धा युरोपांनी विविध राज्यामधील एकीचा अभाव होता. युरोपामध्ये विविध राज्यामध्ये काय होता, खूप राज्य करत होते युरोपामध्ये, पण त्यांच्यामध्ये जी एकजूट पाहिजे होती ती पुरेशी झाली नाही. त्यांच्यात मतभेदच अधिक होते. दुसरं कारण होतं, त्यांच्यामध्ये मतभेद मोठ्या प्रमाणावर होते. पोप आणि जर्मन सम्राटातील विस्फोट, पोप आणि जर्मन सम्राट जो होता त्यांच्यात विस्तृत होता, म्हणजे त्यांचं पटलं नाही. बायझँटाईन आणि सम्राटातील सहकार्याचा अभाव या बाबी धर्मयुद्धाच्या अपयशाला कारणीभूत ठरल्या. तिसरं पॉईंट आहे धर्मयुद्धाचे परिणाम. काही इतिहासकारांच्या मते धर्मयुद्धातील सत्ताधीशांचा अस्त झाला, लोकांनी पोपमध्ये श्रद्धा कमी झाली. काही इतिहासकार असं म्हणतात, आता विविध इतिहासकार असं म्हणतात की राजा श्रेष्ठ की पोप श्रेष्ठ अशी चढाओढ चाललेली होती आणि या चढाओढ चालल्यामुळे धर्मयुद्धातील सरंजाईचा अंत झाला.
धर्मयुद्धामुळे सरंजाईशाहीचा काय झाला, अंत झाला आणि लोकांची पोपवरील सत्ता काय झाली, कमी झाली. मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे, आता मध्य आशिया जो होता त्यामध्ये वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनी शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली. एक फायदा असा झाला की मध्य आशियात जो व्यापार वाढला त्यामुळे वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनी शहरांना नवीन व्यापार करण्यासाठी नवीन क्षेत्रे खुली झाली आणि व्यापारी वर्ग, एक स्वतंत्र व्यापारी वर्ग असा जगामध्ये उदयास आला. युरोपामध्ये युद्धतंत्रांचा अनेक बदल घडून आणले. याचा एक दुसरा असा बेनिफिट आहे का युरोपामध्ये युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले. किल्लेबांधणी कशी असावी, किल्ल्यांच्या लढाईचे ठाणे यांचा उपयोग लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी. आता पूल बांधायला लागले की लष्कराला जर जलद हालचाली करायच्या असेल तर पूल बांधण्याची कला अवगत झाली. शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे, दुसरा ज्या बाजूने शत्रू येतो, जिथून आपल्याला धोका आहे आक्रमणाचा, ते मार्ग उद्ध्वस्त करण्यास सुरुवात झाली. आणि युरोपातील राष्ट्रांची प्रावीण्य मिळवले. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांना नवीन कर लागू केले. पहा, लढाई ही चांगली नसतेच. जगामध्ये युद्ध होतात पण युद्ध चांगली नसते, त्याच्यात खूप पैसा मानवहानी होते. पण हा खर्च भागवण्यासाठी युरोपियन राष्ट्रांनी कर लावले. काय लावले, मार्ग उद्ध्वस्त केली. त्या राष्ट्रांनी प्रवीण मिळवले. लढाईत खर्च भागवण्यासाठी युरोपीय राष्ट्रांनी नवीन कर लागू केले. हे कर कसे होते, थेट राजाच्या तिजोरीत जमा होऊ लागला. राजाला सुद्धा आता तिजोरीत युद्धाच्या खर्चासाठी निधी आवश्यक वाटू लागला. युरोपातील लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती. पहा, दुसरा परिणाम असा झाला, युरोपातल्या लोकांना परिचित असतात, दुसरं अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तेरे, फळे, पोशाखाचे वेगवेगळे प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषध इत्यादी गोष्टी परिचित झाल्या. धर्मयुद्धाच्या काळात अरबांनी आलेल्या, पहा, अरब लोक सर्व ठिकाणी व्यापारी वर्ग होता आणि तो सर्व ठिकाणी व्यापार कराय. अरबात आलेल्या संबंधातून युरोपियन राष्ट्रांनी अधिक नवीन विषयांशी संपर्क आला आणि रसायन, संगीत, ज्याला आपण म्युझिक म्हणतो, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपातील लोकांनी आत्मसात केले. कारण कोणताही व्यापार करत असताना त्यांची भाषा, त्यांचं संगीत या गोष्टी आपल्याला अवगत कराव्याच लागतात. त्याच्याशिवाय आपण व्यापार चांगल्या प्रकारे करू शकत नाही. आता युरोपातील प्रबोधनाचा काळ. आता 14वे शतक, कोणतं शतक आलं आता, 14वे शतक. आता पहिले जे शतक आपण अभ्यासलं होतं ते 11वं शतक होतं. कोणतं शतक होतं, 11वं शतक होतं. आता आलं आपलं 14वे शतक. प्रबोधनाचा आरंभ झाला. इथून प्रबोधनाचा काय झाला, आरंभ. 15वे ते 16वे शतक इथून आरंभ झाला. आणि प्रबोधनाचा उत्कर्ष काळ म्हणजे प्रबोधनाचा अतिशय उत्कर्ष काळ, ज्या काळात प्रबोधन हे खूप चांगल्या प्रकारे झालं त्याचा उत्कर्ष काळ म्हणतो, तो काळ होता 15 ते 16वे शतक. प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. या 300 वर्षात बुद्धिवाद, कोणता बुद्धिवाद, कोणतीही गोष्ट बुद्धीच्या तर्कावर अभ्यासून पाहिजे, ती जर खरी झाली तर तिला खरं मानायचं, हा हेतू, हे नवीन विचार आले. वैज्ञानिक विचारसरणीच्या आधारित असलेल्या संस्कृतीचा पाया घातला. वैज्ञानिक म्हणजे विज्ञानाची संस्कृतीवर आधारित नवीन पाया रचला गेला. या कालखंडात माणसाच्या बुद्धीला, प्रतिमेला आणि जीवन पद्धतीला नवीन दिशा मिळाली. काय मिळाली, या काळात बुद्धीच्या प्रतिमेला आणि जीवन पद्धतीला नवीन दिशा मिळाली. विश्वांचे रहस्य, हे जे विश्व आहे तर या विश्वाची रहस्ये वैज्ञानिक पद्धतीने कशी उलगडता येणार, वैज्ञानिक कोणतं कारण आहे वैज्ञानिक हे शोधात समजून घेण्यास लोकांना साहित्य निर्माण झाला. असा एक वर्ग निर्माण झाला की कोणतीही गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासल्या गेली पाहिजे.
काव्य, नाटक आणि साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये आजवर काव्य काव्य नाटक दिले डेमो नाटक आणि साहित्य इत्यादी क्षेत्रात आजवर दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. काही जिकडे दुर्लक्षच झालं होतं ते विषय आता हाताळण्यात येऊ लागले. विज्ञानाला नवीन प्रयोग करण्याचा सुरुवात झाली. विज्ञानाचे नवनवीन प्रयोग करण्यावर आता भर वाढत चालला आणि विश्वाच्या अस्तित्वाचा विश्वाच्या पूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू होता. पूर्वी काय होता की ईश्वरामुळे जगाची निर्मिती झाली. ईश्वर हा केंद्रबिंदू होता. आता मात्र मानव केंद्रबिंदू झाला. मानव हा केंद्रबिंदू झाला आणि विषयाला केंद्रबिंदू बनला. यालाच मानवतावाद असे म्हणतात. ह्युमॅनिटी म्हणजे मानवतावाद असे म्हणतात. या काळात धाडसी दर्यावर्दीचा एक वर्ग निर्माण झाला. म्हणजे दर्यावर्दीचा म्हणजे जे जहाज घेऊन जातात, जहाजावर प्रवास करतात आणि जहाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्याला दर्यावादी म्हणतात. जे समुद्रात प्रवास करतात. नवीन वर्ग निर्माण झाला. युरोपातील राज्यकर्त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. कारण ॲटोमिस तुर्कांनी जेव्हा इकडचा मार्ग बंद केला होता त्या अर्थी त्यांना नवीन मार्ग शोधण्यास गरज भासू लागली. प्रोत्साहन मिळाले आणि वनस्पती, फळे, फुले या नवनवीन प्राणी विविध, कारण त्यांच्या मागे उद्देश होता की नवनवीन फळे, नवनवीन जागा. काय येतो ना हां हां प्रोत्साहन काय म्हटलं येतो हां प्रोत्साहन देऊ लागले. देशातील वनस्पती, फळे, फुले, झाडे नवनवीन फळे, फुले असते, झाडे असते. तुम्ही स्वतः विचार करा काय काय पाहिजे ते फुले, फळे, झाडे, नवनवीन प्राणी आणि शास्त्रज्ञ यांची मांडणी या दर्यावादी मायनर ठिकाणी केली. 1543 मध्ये निकोलस कोपर्निकस हा शास्त्रज्ञ लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. याने ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे. ग्रहमाला ही पृथ्वी केंद्रित नाही आहे तर सूर्य केंद्रित आहे. सूर्याभोवती भ्रमण करतात सर्वजण, हे प्रतिपादन केले. आणि 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बिणीचा शोध कोण लावला? गॅलिलिओचा. तर हे पाच इतिहास वाचताना वाचा, पण तो चांगला वाचा. आता परीक्षेचा काळ आहे, कुठं कोणता प्रश्न येईल आपल्याला कळत नाही. त्यामुळे तुम्ही वाचाल तर चांगलं वाचा. या दुर्बिणीमुळे खगोल संशोधनास नवी गती मिळाली. दुर्बिणीमध्ये खगोल म्हणजे आकाश, खगोल म्हणजे या आकाशाचा अभ्यास व्हायला लागला. आणि कोपर्निकस आणि केप्लन या संशोधकांनी गॅलिलिओचे वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे पुष्टी केली. भौतिक विज्ञान क्षेत्रातील संशोधनात चालना मिळाली. पहा, सर्व विषयाचा एक दुसऱ्यामध्ये संबंध असतो. इतिहासामध्ये भूगोल येतोच. हा दुर्बिणीचा शोध, खगोल हे काय भूगोलाचे विषय आहे. म्हणजे एक चांगलं पुस्तक वाचताना तुमचा सर्वकष असा अभ्यास होतो. तुम्ही वाचायला पाहिजे. मी नवीन व्हिडिओ टाकणारच आहोत, पण मला असं वाटलं की आपले विद्यार्थी वाचायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कौशल्य त्यांनी आत्मसात करावी. इतिहास म्हणून न घेता एक आवड म्हणून घ्या. एक चित्र काढा. आणि तसं तर इतिहासाची आता प्रयोगशाळेची आवश्यकता असते, पण आपली तर प्रयोगशाळा नसते. स्वतःच घरी तयार करा, पण तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होईल असं मला वाटतं. गॅलिलिओने याने निरीक्षण करणे आणि सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धती रूढ केली. कोणती केली? निरीक्षण करणे आणि सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धती सुरू केली. प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणतात. गॅलिलिओला काय म्हणतात? प्रायोगिक विज्ञानाचा जनक जर कोणाला म्हणत असन तर गॅलिलिओला म्हणतात. वाचा असं की पूर्ण लक्षात राहिलं पाहिजे. त्यामुळे मनोऱ्यातील सत्यता गॅलिलिओने पिसाच्या झुलत्या मनोऱ्याचे प्रयोग करून पटवून दिली. गॅलिलिओने पिसाचा झुलता मनोरा करून दिले. त्यामुळे त्या हलक्या वस्तू मानाने अधिक लवकर खाली पडेल हे
ॲरिस्टॉटलचे मत खोडून टाकले. एवढं कारण विज्ञानात सतत प्रयोग होत असतात. आणि ॲरिस्टॉटल म्हणजे ग्रीक तत्त्वनेता, ज्याला अरस्तू आपण असं म्हणतो, त्यांनीच म्हटलं की खाली पडत असतात तर त्यांनी झुलत्या मनोऱ्याचं उदाहरण दिलं का तो एवढा झुलता मनोरा आहे पण तो खाली पडत नाही. तर पटवून दिले. हलक्या ॲरिस्टॉटलचे मत खोडून टाकले. गॅलिलिओने सुधारित दूरदर्शन दुर्बीण बनवून, गॅलिलिओने कायचा शोध लावला? दुर्बिणीचा शोध लावला. आणि सुरुवातीच्या काळात दुर्बिणीची क्षमता वाढवण्यासाठी गॅलिलिओस यश आले. याचा फायदा दर्यावादींना मिळाला. पहा, सतत शोध घेणे. दुर्बिणीचा उपयोग कोणाला झाला? दर्यावादी, जे समुद्रात प्रवास करतात, ते उत्तर दक्षिण दिशाच दाखवतात, तर त्याचा उपयोग तिथे झाला लागला. आणि तेजस्वी उपग्रह सोडले गेले. चंद्र गुडगुडीत न स्वयंप्रकाशित असल्याने सादर खोडले. चंद्रावर डोंगर दऱ्या असून तो सूर्यप्रकाशामुळे परिवर्तन होतो. जुन्या समजुती होत्या चंद्र स्वयंप्रकाशित आहे, पण तिथे यांनी दऱ्या डोंगर आहे असे शोधून काढले. गॅलिलिओचे सिद्ध केले. स्वतःभोवती फेरी मारण्यास 27 दिवस लागतात. सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास किती दिवस लागतात? 27 दिवस लागतात. गॅलिलिओ हा सूर्याच्या डागाचे निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ होता. गॅलिलिओने आधी अनेक शतकापूर्वी सूर्यावरील डागाचे अनेक भागातून वराहमित्र सूर्य पहा. असं नाही आहे की भारत पुढे नव्हता. जुनं जे ज्ञान होतं, जे विद्यापीठं होते जुने, तक्षशिला, नालंदा, या विद्यापीठातही ज्ञान अर्जनाचं प्राचीन काळ ज्ञानाचा, कारण ज्ञानामुळेच प्रतिष्ठा मिळत होती जुन्या काळात. त्यामुळे उल्लेख वराह मिहिर यांनी लिहिल्या बृहत्सरिता सुमारे 6वे शतक. कधी लिहिलं यांनी? वराहमित्रांनी 6वे शतक या ग्रंथात आढळते. हे लक्षात घेण्याजोगती आहे, कारण जे शोध आता लागते त्या शोधा आपण कितीतरी आधी त्याचा शोध लावला होता. म्हणून बंदुकीची दारू, छपाई इत्यादी शोधामुळे युद्धतंत्र पहा. बंदूक निघाली तर दुरूनच माणसाला ठार करता येते, म्हणजे युद्धतंत्रामध्ये याच्यामध्ये बदल झाले. छपाई शोधामुळे ती माहिती छापील होऊन राहिली आणि ती वेगवेगळे लोक वाचू लागले आणि ज्ञानाचा प्रसार झाला. छपाई तंत्रामुळे ज्ञानाचा प्रसार झाला. आपण जे पुस्तक वाचत आहे हे कशामुळे झालं? छपाई तंत्रामुळेच झालं. आणि जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने 1440 छपाई काम चालू केला. 1451 इटलीतील पहिला छापखाना सुरू झाला. 1451 इटलीतील पहिला छापखाना सुरू झाला. छपाईचा तंत्र जगाला प्रबोधनात मिळाली सर्वोच्च देणगी होय. प्रबोधन झालं त्यामुळे. आणि ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत, आज जो आपण वर्तमानपत्र वाचतो तर ज्ञान सर्वसामान्य ते काही लोकांपर्यंत सीमित होतं जुन्या काळात, ते आता सर्वसामान्य लोकांना कळू लागलं. 8व्या शतकात युरोपात सुरुवातीला आधुनिक विद्यापीठ स्थापन झालं. कधी झाले? 8व्या शतकात. आणि इलियड आणि ओडिसी ही महाकाव्ये, ग्रीक नाटके व ख्यातनाम वक्त्याची भाषणं, ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास इत्यादी विषयाचा समावेश या विषयावर होऊ लागला आणि स्वतंत्रपणे विचार करू लागला. प्रारंभीच्या काळातील कार्यपद्धतीची माहिती हे नाही, कारण आता परीक्षेचा टाईम आहे. पुढं जेव्हा व्हिडिओ टाकू तेव्हा सर्वच टाकू. सुरुवातीला तर एवढाच व्हिडिओ करू, त्याच्यानंतर रात्री दुसरा टाकू. याला जर प्रतिसाद भेटला. बोंडे, माझं नाव निलेश यादवराव बोंडे आणि माझं शिक्षण MA पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री सेट झालो आहे. आणि जेवढं ज्ञान आहे तेवढं टाकायचा प्रयत्न करा. काही चुकलं असेल तर माफ करा. एवढं माझे 2 शब्द सर. आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा उत्साह वाढेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल.